नगरसेवक बिनविरून येण्याचा पांडा आणि तेवढा अधिकार आणि तेवढा पैसा आमच्याकडे असता तर आमचे पण नगरसेवक बिनविरोध घेऊन आलो असतो. असं आहे ही निवडणूक आणताना 64 नगरसेवक आणि मी तर बघतो येताना सगळीकडे सरकारची जाहिरात आहे, संविधानाचा राखा मान आणि मतदानाचा करू अधिकार. आता मतदान करण्याला आव्हान करता, पण मतदान करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीची प्रक्रियाच करण्यासाठी बिनविरोध करण्याचा पायंडा करत असेल आणि मग कोणतरी म्हणतो की विरोधकाचा उमेदवार तिथं उभा राहत नाही. विरोधकाचा उमेदवार उभा राहिल्यानंतर जे आकडे सांगितले जातात माघार घेतात, तो म्हणतो मी उभा राहणार, उभा राहून करणार काय, त्यापेक्षा आत्ताच भेटतात ते मोकळं होऊया. आणि मला वाटतं की यासारखा ऑफर शहाबाजला सुद्धा आल्या होत्या, पण शहाबाजने सांगितलं लोकशाही जिवंत ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत ठेवायचं असेल तर मी अमित शहाला बळी न पडता निवडणुकीला समोर जाईल. अशा प्रकारच्यामुळे काही का होईना निवडणुका आणि लोकशाही जिवंत राहते.